भारत माता की साधा जय नाही म्हणायचा, आता सर्वांनी हात वरती करून जय म्हणायचा. भारत माता की, भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा. जी शेवटची घोषणा आपण दिली त्या कामासाठी पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे की भारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा, हा निवडणुकीतही व्हावा आणि लोकांच्या हृदयातूनही भारतीय जनता पार्टीचा विजय असो असा जयघोष व्हावा, यासाठी या जिल्ह्यामध्ये मी आलो. मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. सर्व मंचावरील नेत्यांचेही आभार मानेन आणि इथं उपस्थित सर्व माझ्या शूरवीर पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींचेही आभार मानेल की तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मगाही ऊर्जा निर्माण होते आहे, उत्साह निर्माण होतो आहे. हे खरं आहे की तुमच्या सहनशीलतेला कितीही सलाम केला तरी कमी आहे. कारण मला विविध नेत्यांनी तुमच्या आगमनाचा जो समय आहे, कोणी सांगितलं काही लोक 3 वाजता आले, काही लोक 4 वाजता आलेत, काही 5 वाजता आलेत आणि काही कदाचित 6-6:30 आले असतील. पण 3 वाजेपासून 9 वाजेपर्यंत ज्यांनी वाट पाहिली किंवा 5 वाजेपासून ज्यांनी आत्तापर्यंत भाषणासाठी वाट पाहिली त्यांना धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देताना मी वनमंत्री आहे, वृक्षदेवतेची मी पूजा करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षदेवतेला एवढीच मी प्रार्थना करेन की जे माझ्यासाठी 3 तास 4 तास थांबले त्यांना 125 वर्ष पुरेल एवढा प्राणवायू तू दे, कारण हे माझ्यासाठी इथं थांबले. हे खरं आहे की या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी पक्षांनी मला दिली. आज जेव्हा मी आपल्या समवेत आपल्या समोर आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी यांचं स्वागत घेत होतो तेव्हा मग कधीही असं 1 सेकंदही वाटलं नाही की मी कोणत्या तरी अपरिचित जिल्ह्यात चाललो आहे. माझ्या मनात एकच भावना होती की मी माझ्याच परिवारातील सदस्यांकडून स्वागत घेतो आहे. त्यांच्या गुच्छ, त्यांच्या फोटो घेतानाची त्यांचा भाव हा प्रेमाचा होता, एका पारिवारिक भावनेचा होता. एका परिवाराच्या सदस्यांनी आपल्याच परिवाराच्या दुसऱ्या सदस्यांशी केलेला तो व्यवहार होता. केशवजी, तुम्ही तर एक मोठा हार तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत माझ्या मग स्वागत म्हणून दिला. मी मनात नेहमी विचार करतो, जिथं जास्त मोठा हार असतो तिथं जास्त समस्या सोडवण्याची जबाबदारी असते. आणि जेव्हा मग इथं आमदार खासदारांची भाषणं ऐकत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2.5-3 वर्ष हा तुमच्यासाठी तर संघर्षाचा कालावधी होता. म्हणजे तुम्ही सर्वजण 2.5-3 वर्ष उशक काग होता होता काग रात्र झाली असं मनातल्या मनात म्हणत असाल, असंही काही क्षण मला वाटलं. पण निश्चितपणे आज जर स्वर्गीय सुरेश भट असते तर ते म्हणाले असते की काग रात्र होता होता आता उशक काग झाला आणि गोंदिया जिल्ह्याची प्रगती उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या हाती हा सत्तेचा सेवेचा झेंडा हाती आला. मी भारतीय जनता पार्टीचा विजय याचा अर्थ तुमचा माझा विजय असा मी कधीच गृहीत धरत नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय याचा अर्थ भारतीय जनतेचा विजय असं साधारणतः मी माझ्या मनात गृहीत धरतो. कारण हा एकमात्र पक्ष आहे, हा एकमात्र पक्ष आहे की जो पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. इतर सारे पक्ष हे राजकीय नेत्यांचे आहे. इतर साऱ्या राजकीय पक्षात मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार या भावनेने काम केलं जातं. मेरा परिवार ही मेरा देश है ही भावना त्यांच्यामध्ये असते. आणि सुदैवानी तुमच्या माझ्यामध्ये आणि विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा जेव्हाही आपण मनोगत ऐकतो, मेरा देश ही मेरा परिवार है.
आता या गोंदिया जिल्ह्यातल्या जनतेची दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य या व्यक्तीच्या सेवेसाठी आपण सर्वजण राजकारणात आहोत. मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो. कोणताही कार्यकर्ता असेल, कोणताही पदाधिकारी असेल, छोटा असेल, मोठा असेल, आजी असेल, माजी असेल, मनात तुम्ही आश्वस्त होऊन हा विश्वास ठेवा की मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा तुमच्यापैकी काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मैं तो आगे बढ़ गया हूं, आता मुझे आगे नहीं बढ़ना है. मुझे तो अब ये नारा देना है कि गोंदिया के जिले के मेरे सभी कार्यकर्ता भाई और बहनों, तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूं. आज डीपीडीसी मधून काही सूचना आपण केल्यात. पहिली डीपीडीसी होती, एकदम सुरुवातीलाच थोडं कडक भूमिका घेऊ नये अशी माझी साधारणतः धारणा होती. पण एक गोष्ट नक्की आहे की 3 वर्षाचा 2.5 वर्षाचा जो काही बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, कार्यकर्त्यांना पदोपदी ज्या पद्धतीने अवमान या जिल्ह्यामध्ये नेतृत्वाने इतर पक्षाच्या केला, व्याजासकट तुम्हाला सन्मान पोहोचवण्याची जबाबदारी आणि कृती मी निश्चितपणे करतो. खरं तर नागपूरपासून गोंदियापर्यंत उपेंद्रजी आपले विदर्भाचे कुशल संघटक, संघटन मंत्री माझ्यासोबत होते. आम्ही गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भातच विचार संपूर्णपणे करत आलो की एकीकडे विकास व्हावा, एकीकडे जिल्ह्याच्या शेवटच्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर विश्वासही व्हावा, आणि जे माननीय मोदीजी नेहमी भावना व्यक्त करतात कि चुनाव जीतना ये हमारे पार्टी का लक्ष्य नहीं होना चाहिए, हम चुनाव जीतने वाली मशीन हमारी पार्टी नहीं बनना चाहिए. हमारी पार्टी चुनाव जीतने के लिए नहीं तो गरीब किसान, गरीब जनता का दिल जीतने वाली पार्टी बनना चाहिए. मग हे करायचं असेल तर हे मी एकटा करू शकत नाही. यामध्ये तुमच्या सर्वांच्या नियोजनाची, सहकार्याची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला सुद्धा बूथ असेल, वार्ड असेल, मंडळ असेल, तुम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न या मंचावरील पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही तुमच्यावर जबाबदारी आहे. ज्या आघाड्या असतील त्या आघाड्यांनी जीव ओतून काम करावं. उपेंद्रजी आणि आम्ही येताना या संदर्भामध्ये काही निर्णय केले, जे जिल्हाध्यक्ष महामंत्र्यांच्या सोबत चर्चा करून खरं तर 12 तारखेलाच या संदर्भात नागपूरमध्ये शांतपणे 4 तास बसून नियोजन करावं असं माझ्या मनात होतं. पण माननीय मेंढेजींनी सांगितलं की 12 तारखेला आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष गोंदियाच्या दौऱ्यावर असल्याने भविष्यामध्ये 12च्या ऐवजी 1, 2, 4, 5 दिवसांनी या जिल्ह्याचा संघटनात्मक आराखडा काय असेल, आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे, आपला पक्ष जनताभिमुख निश्चितपणे आहे, पण यापेक्षा जनताभिमुख करण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही एकत्रित काय विचार केला पाहिजे, त्याचं चिंतन काय, त्याचं मंथन काय, गोंदिया जिल्ह्याचा मग चिंतन बैठक असेल, प्रशिक्षण वर्ग असेल, इथून तर जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेपर्यंत आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आणि एकत्र काम करताना आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी ज्या काही फ्लॅगशिप कार्यक्रम सांगितले, हे अधिकाऱ्यांचे नाही, हे तुमचे माझे आहे. मग आयुष्यमान भारत योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, हर घर जल योजना असेल, पैशाची कमतरता नाही आहे. पण दुर्दैवाने कार्यकर्ता हा यामधलं माध्यम झाला पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की कोणत्याही विजयासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. एक नेता, दुसरा विचार आणि तिसरं संघटन. नेत्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा जगातला सर्वोत्तम नेता, जगातला श्री नरेंद्र दामोदरदास मोदी आपले नेते आहे. विचाराचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्यामध्येही दोष असू शकेल, पण पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या एकात्म मानववादामध्ये
कितीही प्रयत्न केला, जगातला सर्वात मोठा भिंग आणि दुर्बीण घेऊन आलात तरी तुम्हाला एकात्म मानववादाच्या वैचारिक व्यासपीठामध्ये दोष दिसू शकत नाही. तिसरा मुद्दा मात्र आपल्यासाठी आहे, ते म्हणजे योग्य संघटन. संघटनेमध्ये साधारणतः अपेक्षा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल, कारण अजून काही माझ्या कानावर तर काही आलं नाही, पण आदर्श संघटन गोंदियाचा आहे असं मी समजून सांगतो. पण या आदर्श संघटनेला कुठेही नजर लागू नये ही जबाबदारी मात्र तुमची, माझी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. दुसऱ्याच्या रेषेकडे नजर न ठेवता स्वतःची रेष मोठी करणारा जो जो पदाधिकारी कार्यकर्ता असेल त्याच्या पाठीशी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा राहील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, जनतेच्या मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सारी ताकद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पदावर मगा पोहोचवलं त्या पदाचा जो जो अधिकार असेल त्या अधिकाराच्या माध्यमातून जी शक्ती असेल, जी पॉवर असेल, ती सारी पॉवर हे तुमच्यासाठी मी खर्च करायला तयार आहे. फक्त एक कंडिशन आहे की दुसऱ्याची रेष छोटी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, नाही तर मग अडचण येईल. मी बघेल की एक नेता येतोय, एक काम सांगतोय, दुसरा येतोय हे करू नका म्हणून सांगतोय, एखाद्या दुखाद्या कामाबद्दल मी थांबेल, पण मग असं वाटेल अरे इथं कुठं भांडणाच्या भानगडीत पडायला मी थोडी आलो. आणि म्हणून माझा आपल्याकडून अपेक्षा काय, मन मोठं करा. अनेकदा आपलीच चूक असते, आपण दुसऱ्याला दोषी ठरवतो. ती गोष्ट तुम्ही कधी ऐकली असेल पण एकदा सांगितली पाहिजे. एकदा असाच पतिदेव त्याचा बायकोच्या संदर्भात तक्रार असायची की ऐकूच येत नाही, म्हणून एकदा तो ENT स्पेशालिस्टकडे गेला. ENT स्पेशालिस्टला जाऊन डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर साहेब माझ्या बायकोला ऐकू येत नाही, काहीतरी औषधी सांगा. डॉक्टर म्हणाला, हो पतिदेव साहेब तुमच्या बायकोला ऐकू येत नाही पण अशी औषध थोडी देता येते, तुम्ही बायकोला इथं घेऊन या, मी जरा मोजेन. तो म्हणाला माझी बायको हे ऐकायलाच तयार नाही, मान्यच करायला तयार नाही की तिला ऐकू येत नाही, मी तिला कसं घेऊन येऊ. खूप जास्त आग्रह करायला लागला. डॉक्टर म्हणाला ठीक आहे, मग तिला जर तुम्ही आणूच शकत नाही तर मग एक काम करा, तुम्ही जा पहिल्यांदा 15 फुटावरून आवाज द्या, प्रश्न विचारा, मग जर तिथं उत्तर आलं नाही तर 10 फुटावरून विचारा. मग समजा 10 फुटावर सुद्धा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर 5 फुटावरून विचारा आणि मग येऊन सांगा की कोणत्या ठिकाणाहून तिला ऐकू येत नाही. पतिदेव घरी गेले, 15 फुटावरून आवाज दिला बायकोला की कोणसी सब्जी बनाई है, आवाजच आला नाही. मग 10 फुटावर गेला, म्हणाला कोणसी सब्जी बनाई है, त्याला आवाजच आला नाही. मग 5 फुटावर गेला, अरे कौन सी सब्जी बनाई है, बायको जोरानी म्हणाला मैं एक बार नहीं 3 बार बता रही हूँ भेंडी की बनाई, भेंडी की बनाई. बहरा हा होता आणि दोष बायकोला देत होता. असं तुमच्यापैकी पतिदेवाच्या भूमिकेत कोणी जाऊ नका. स्वतःचं चिंतन करा, मंथन करा. मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेन की तुमच्या वारंवार भेटी व्हाव्या, विविध विषयांवर आपण काम करावं. तुमच्या काही अनमोल सूचना असतील तर त्याही तुम्ही देऊ शकता. असं आवश्यक नाही आहे की जेव्हा मी येईल तेव्हाच दिल्या पाहिजे. मी तर विचार करतोय की एकदा सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत दिवसभराची एक बैठक घ्यावी आणि त्यासाठी तुम्हाला ज्या काही सूचना असतील, संघटनेच्या असतील, पक्षाच्या असतील, विकासाच्या असतील, रोजगाराच्या असतील, आपल्या पक्षाचे अनेक पदाधिकारी आहे ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे ना रहे, देशभक्ति से जो खून न खाओगे खून नहीं वह पानी है, मातृभूमी के काम ना है वो बेकार जवानी है. कितीतरी कार्यकर्ते नमो मातृभूमी जिथे जन्मगोमी, नमो आर्यभूमी जिथे वाढगोमी, नमो पुण्यभूमी जेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी, या भावनेने आपलं आयुष्य पक्षासाठी दिलं आहे. त्यांच्या कौटुंबिक अडचणी आहे, मला जाणीव आहे. कधी कधी घरावर तुळशीपत्र नाही, तुळशीची कुंडी ठेवून त्यांनी काम केलं, देशासाठी काम केलं, पक्षाच्या विचारासाठी काम केलं. गोंदिया तर आमच्यासाठी आदर्श जिल्हा होता. म्हणजे आदर्श म्हणजे गोंदिया व्हायच्या अगोदर भंडारा हा आदर्शच जिल्हा होता. आज केशवराव अध्यक्ष आहे, आम्हाला आठवतं की मानकरजी काय पक्षासाठी फिरायचे.
आज मी येताना मी यादी तयार केली की गोंदिया भंडाऱ्यामध्ये किती मोठ्या मोठ्या लोकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला, किती मोठ्या लोकांनी तेव्हा विपरीत अवस्थेत नदीच्या विरुद्ध प्रवाहामध्ये किती ऊर्जेने काम केलं. आता तर अनुकूलता आहे. आज देशाच्या सौभाग्याने 20 राज्य तर काँग्रेस समाप्त झाली आहे आणि बाकीची शिल्लक आहे. भारतीय जनता पार्टीने पोस्टकार्डच्या माध्यमातून जसं धन्यवाद मोदीजी लिहितो तसं आता धन्यवाद राहुलजी लिहिण्याची आवश्यकता आहे. कारण ते या पद्धतीने ॲक्शन करताय की धीरे 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 विरोधी पक्ष 2 टर्मपासून ते होऊ शकले नाही, पण त्यांची कृती पाहिल्यावर त्यांचं माझ्याही मनात कौतुक येतं की हा व्यक्ती आहे जो खरंच महात्मा गांधींचं जे स्वप्न आहे की काँग्रेस विसर्जित केली पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत जोडोगा निघाला. आता ते तर महात्मा गांधीचं स्वप्न पूर्ण करतील, आपणही हातभार लावला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, आपण राष्ट्रपुत्र आहोत. तर त्या दृष्टीने आपल्यावर ही जबाबदारी नाही का की या गोंदिया जिल्ह्यामध्ये जसं वर्धा जिल्ह्याने जेव्हा मी पालकमंत्री असताना त्यांना संकल्प दिला आणि त्या संकल्पात वर्धा जिल्ह्याने पूर्ण शक्तीने काम केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीचा जो विचार होता तो वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अंमलात आणला. आता ही गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी आहे की महात्मा गांधींचा जो विचार होता तो विचार या ठिकाणी अंमलात आणून या जिल्ह्यामध्ये देशभक्तांची जी भारतीय जनता पार्टी आहे ती लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याची आपल्याला जबाबदारी आणि कृती केली पाहिजे. आणि म्हणून मी काही आराखडा गोंदिया जिल्ह्याचा मनात तयार केला. उपेंद्रजीच्या सोबत येताना निश्चितपणे त्यानुसार काम करू, त्यानुसार आपण पुढे जा. मग याची जाणीव आहे की कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. कार्यकर्त्याविना हे पक्ष कधीच पुढे जाणार नाही. तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात आणि कार्यकर्त्यांच्या शक्तीवर, कार्यकर्त्यांच्या जोरावरच या पक्षाला पोचवायचं आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्ष इथं आहेत. जिल्हा परिषदनी तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे 26 जागा जिंकल्यात. बरोबर आहे ना आकडा माझा? 5 पंचायत समित्यापैकी किती आहेत आपल्या? किती किती? चांगलं कौतुकास्पद काम आहे. आता पुढे 3 नगर परिषद आहेत. या 3 नगर परिषदा जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा आणि जिथं सत्ता तुम्हाला जनतेच्या आशीर्वादाने प्राप्त झाली तिथं लोकांचं मन जिंकण्यासाठी काम करावं आणि प्रयत्न करावा. आज संवाद जास्त वेळ मी करू शकणार नाही कारण उद्या मुंबईला 7:55च्या विमानाने मग पोचायचं आहे. पण एक विश्वास देतो की मी तुमच्याशी पुढच्या काळामध्ये सविस्तर संवाद करेन. ज्यांना निवेदन द्यायची असेल तिथं माझा असिस्टंट उभा आहे, निवेदन त्यांना द्या. विश्वास ठेवा की माझ्या हाती निवेदन दिलं नाही म्हणून आता तर भाऊ काय आमच्या निवेदनाकडे लक्षच देणार नाही असा विचार मनात ठेवू नका. तुम्ही जरी त्याच्याकडे निवेदन दिलं तर 12 तारखेला मी शांतपणे प्रत्येक निवेदन वाचीन. पण यापुढे मात्र एक सवय लावा की निवेदन जेव्हा मला द्याल त्याच्यावर सोबत मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता हा मात्र न चुकता टाका. म्हणजे त्या निवेदनाचं उत्तर, त्या निवेदनावर केलेली कार्यवाही ही मी तुम्हाला सांगू शकेन. या ठिकाणी एक पालकमंत्री म्हणून कार्यालय उघडावं अशी ही सूचना आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज तर मी बोललो नाही पण मी जागा विचारेन आणि तसं झालं तर मी स्टाफ तर ठेवीन. पण मग तुमच्यापैकी जे 2-4 चांगले कार्यकर्ते यामध्ये पक्षाच्या सोबत मगा मदत म्हणून काम करू शकतील तर केशवरावजी असे 2-3 चांगले कार्यकर्ते जे याच्यातला निवेदनाची गंभीरता, विषयाची गंभीरता असं समजणारे जर दिले तर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा, जे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम करतात यांना जर आपण दिलं तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची आपण नियुक्ती करू आणि अधिकृतपणे नियुक्ती करू. पालकमंत्री कार्यालय म्हणून नियुक्ती करू. त्यांना जे काही सन्मानधन मानधन द्यायचे आहे त्याही व्यवस्था करू. पण जर पक्षाचेच कार्यकर्ते राहिले तर त्यामध्ये अजून उत्तम होऊ शकेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि शेवटचा मुद्दा, भारतीय जनता पार्टीने तर सक्रिय राहिलंच पाहिजे. म्हणजे हार्ट तर चालत असलंच पाहिजे पण हार्टसोबत सर्व अवयव जसे शरीराचे सक्रिय असण्याची आवश्यकता आहे तसं पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबतच मग महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल,
अनुसूचित जाती मोर्चा असेल, अनुसूचित जमाती मोर्चाची तर मोठी गोंदिया जिल्ह्यात जबाबदारी आहे, कारण हा आदिवासी बहुलोकसंख्येचा जिल्हा आहे. व्यापारी आघाडी असेल, उद्योग आघाडी असेल, मी सांस्कृतिक मंत्री आहे तर सांस्कृतिक आघाडीनं तर जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. जेवढ्या आपल्या 30-35 आघाड्या असतील त्यांनी सुद्धा सक्रिय होण्याच्या दृष्टीने मी आजच त्यांना एक गोष्टीची जाणीव करून देतो आहे की तुम्ही तुमचा कॅलेंडर आणि टाइम टेबल तयार करा की वर्षभरात तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात. तुमचे कमीत कमी वर्षभरातले 4 कार्यक्रम हे तुम्ही तयार करून मग द्या की आमचे हे मुख्य 4 कार्यक्रम, महिला मोर्चाचा आमचा हा कार्यक्रम, युवा मोर्चाचा आमचा हा कार्यक्रम. आणि एक गोष्ट मनातून काढून टाका की आपण साधारणतः असं समजतो की मोर्चा काढायचा म्हणजे सरकारच पाहिजे, सरकारचा विरोधात राहिलं तरच आपण मोर्चा काढू शकतो. हो, हे खरं आहे, मागण्यांसाठी मोर्चा काढायचा असेल तर सरकारच्या विरोधात राहावं लागतं. पण एखाद्या अभियानासाठी जर मोर्चा काढायचा असेल तर त्या अभियानासाठी सरकार तुमचं असतानाही अभियानाचा मोर्चा निघू शकतो. बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी जर उद्या 10,000 महिला एकत्र येऊन हातात बोर्ड घेऊन निघणार असतील तर कुठेही अडचण नाही. अमृत महोत्सवी वर्षात आम्ही संविधानाच्या संकल्पासाठी युवा मोर्चा बाहेर निघत असेल 26 नोव्हेंबरला की आम्ही संविधानामध्ये 75 वर्ष स्वतःच्या अधिकारासाठी लढलो, आता पुढचे 25 वर्ष कर्तव्य, उत्तरदायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही या भारताचे आदर्श नागरिक होण्यासाठी आम्ही पुढचे 25 वर्ष एक अभियान चालवू तर तुम्हाला शेकडोच्या संख्येने युवकांना एकत्र करता येईल. उद्या माझा अनुसूचित जमातीचा समाज आहे. नेहमी आपण अनुसूचित जमातीची विकास व्हावा, प्रगती व्हावी, उन्नती व्हावी हे भाषणात बोलतो. महामहिम राष्ट्रपती या 75 वर्षानंतर पहिल्यांदा विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी 10 बाय 10 फुटाच्या खोलीत असणारी आमची एक बहीण, एक दीदी आज 350 खोल्यांच्या शेकडो एकरमध्ये असणाऱ्या राष्ट्रपती भवनात आदिवासी बांधवांचा, बहिणीचा सन्मान वाढवण्यासाठी पोहोचवली. मग अनुसूचित जमाती मोर्चाची जबाबदारी आहे की आम्ही आदिवासी समाजाच्या विकासाला, उन्नतीला जे म्हणून करता येईल. DPDCचा निधी तुमच्या सोबत आहे, चिंता करू नका. राज्य सरकारचा निधी तुमच्या सोबत आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी तुमच्या सोबत आहे आणि इतरांनी ईर्ष्या करावी असे आपले नेते नितीन गडकरीजी आपल्यासोबत आहे. चिंता करू नका. परवा बावनकुळे साहेब परवाच येणार आहे ना, परवा बावनकुळे साहेब येतील. सर्वांनी एक सुराने सांगा की आता आमचा गोंदिया संघटनेमध्येही नंबर 1 असेल आणि निवडणुकीच्या विजयामध्येही 1 असेल. गोंदिया आगे बढ़ेगा, बहुत आगे बढ़ेगा. या दृष्टीने तुम्ही सर्वांनी काम करावं ही विनंती मी आपल्याला करतो. आपल्या परिवारातील सदस्यांनी जे प्रेम व्यक्त केलं आपल्या मनापासून खूप 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 धन्यवाद. वंदे मातरम.